आज आपण फ्रूट सॅलड बनवणार आहे. त्यासाठी दूध फोडून घेऊया. आता दूध फोडून झालं आहे. आता आपण त्यात कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया. पावडर मिक्स करूया. ते हलवून घ्यायचं, नाहीतर त्याच्यामध्ये गाठी होत्यात. त्यानंतर गॅसवर ठेवून गरम करायचे आहे व त्यात साखर टाकायची आहे. मी 4 बाउल साखर टाकले आहे. तुम्हाला किती पाहिजे तेवढी तुमच्या प्रमाणात टाकून घ्या. साखर टाकून झाल्यानंतर ना ते हलवायचं, नाहीतर ते खाली घट्ट होतंय. पूर्ण उकळूपर्यंत दूध हलवतच राहायचं, नाहीतर त्याच्यामध्ये गाठी तयार होत्यात. आता आपण वेलदोडा पूड टाकून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये साखर टाकायची व मिक्सर करून घ्यायची. आता पावडर तयार झाली आहे. आता आपण पातेल्यात ओतून घेऊया आणि हलवायचं. एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येऊपर्यंत हलवतच राहायचं, नाहीतर ते घट्ट होते. आता उकळी आलेली आहे छान. पूर्ण अशी उकळी येऊपर्यंत हलवायचं, म्हणजे छान टेस्ट पण येत्या. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि दूध थंड होण्यासाठी ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवा किंवा असं बाहेर ठेवलं तरी चालतंय. आता आपण फळे कट करून घेऊया. मी 5 प्रकारचे फळे घेतलेले आहेत. मला जे आवडतात ते. तुम्हाला कोणते पाहिजे ते तुम्ही घ्या. केळी, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळिंब. एकदम बारीक बारीक केळी कट करून घ्यायची. एकदम बारीक फळं कट केली की मुले पण खातात, नाहीतर मोठी मोठी कट झाली तर मुले काढून टाकतात. मुलांना फळे शरीराला चांगली असतात, त्यामुळे एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची. चला, आता आपली फळे कट करून झालेली आहेत आणि आता दूध पण थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण फळे मिक्स करून घेऊया. सगळी फळे त्यात टाकून घ्यायची आणि नंतर ना हलवून घ्यायचं. आणि आता आपलं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.